नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज व्लादिमीर पुतीन यांचा भारतातील दौरा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे गुरुवार आणि शुक्रवार असं 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आणि त्यांचा दौरा यशस्वी झाला. गुरुवारी ते विमानानं भारतामध्ये आले, दिल्ली विमानतळावर, आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि त्यानंतर काल अनेक करार भारत आणि रशियाच्या दरम्यान झाले. आणि संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांच्याकडं एक भोजाचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी पुतीन यांच्यासाठी काही राजकीय नेते मंडळी देखील आमंत्रित केली होती. परंतु सदर प्रसंगी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खरगे यांना बोलवले नाही, म्हणून काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. एकंदर अमेरिकेने टेरिफ धोरण जाहीर केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ धोरण जाहीर केल्याने आणि रशियाकडनं भारत स्वस्त दरात घेणारे तेल याच्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, भारताची आर्थिक व्यवस्था डामाडोल झाली होती. अशा स्थितीत रशियाचे पुतीन हे भारतात आले आणि भारत आणि रशिया यांच्यातील करार, सामंजस्य करार 2030 पर्यंत झाला आणि रशियाने स्वस्त तेल देण्याचं कबूल केलेलं आहे. तसंच जहाज बांधणीमध्ये देखील त्यांनी सहभाग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण अत्यंत महत्त्वाचे असे करार झालेले आहेत. रशिया आणि भारत रशियात संचार करण्याची भारतीयांना सवलत द्या अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. औषध, कृषी, अन्न पदार्थ व ग्राहक उपयोग वस्तू, खते यांचा व्यापार रशियाशी जास्त जोरात होणार आहे. युरेशियन इकॉनॉमिकल युनियन फ्री ट्रेड करार देखील झालेला आहे. रशिया M40 क्षेपणास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदी देखील होणार आहे. Su-57 लढाऊ जेट खरेदी करण्याची देखील चर्चा या दरम्यान झालेली आहे. पुतीन हे शुक्रवारी राजघाटावर गेले, नंतर हैदराबाद हाऊस येथे त्यांची बैठक संपन्न झालेली आहे. आणि रात्रभोजन नंतर मुर्मू मॅडम आणि इतर मंडळी, राजकीय नेते यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर रात्री 9च्या दरम्यान पुतीन हे विमानाने परत रशियाला रवाना झाले. आणि 8 दशकाची भारत आणि रशियाची मैत्री अशी दृढ झाली त्यांच्या दौऱ्याने. आणि पुतीन यांचा दौरा यशस्वी झाला, त्याबद्दल पुतीन आणि मोदी यांना शुभेच्छा. आणि असेच संबंध दृढ होतील आणि विदेश नीती भारताची सुधारेल अशी आपण अपेक्षा करूया. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.